नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारा मराठी या विषयावरील सराव प्रश्नसंच, जो तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, याच पॅटर्नवरचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येणार आहे। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही कमेंटमध्ये उत्तरे देत चला मित्रांनो। तर आपला पहिला प्रश्न आहे, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना डॅश डॅश असे म्हणतात। तर ऑप्शन आहे विभक्ती, अव्यय, लिंग, वचन। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे विभक्ती। नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात। आता त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही? अ संबोधन, ब द्वितीया, क प्रथम, ड पक्षी। तर आता आपले ऑप्शन आहे 1 फक्त ब, 2 ब आणि क, 3 फक्त अ, 4 अ आणि ड। तर आपले उत्तर आहे नंबर 1 फक्त ब। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 3, कष्टाशिवाय फळ कोणाला मिळेल या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा। तर ऑप्शन आहे 1 कष्टाशिवाय फळ कोणाला मिळावे, 2 कष्टाशिवाय फळ कोणालाही मिळते काय, 3 कष्टाशिवाय फळ कोणालाही मिळत नाही आणि 4 कष्टाशिवाय फळ कोणालाही मिळते। तर उत्तर आहे नंबर 3 कष्टाशिवाय फळ कोणालाही मिळत नाही। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया, पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ असलेले वाक्य कोणते? तर खाली ऑप्शन आहे 1 तो दिवसाचा चालतो, नंबर 2 तू रामूला पुस्तक दे, 3 तो घरातून बाहेर पडला, 4 मी नदीच्या काठाने गेलो। तर उत्तर आहे नंबर 2 तू रामूला पुस्तक दे। तू या सर्वनामाची तृतीय विभक्तीचे रूप कोणते आणि एकवचनमधील? तर अ, तू, ब, तू ते, क, तुशी, ड, तूत। आणि ऑप्शन आहे 1 वरील सर्व, 2 केवळ अ आणि ड, 3 केवळ ब आणि क, 4 केवळ अ आणि क। तर उत्तर आहे केवळ अ आणि क। काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत? तर ऑप्शन आहे 1 षष्ठी व द्वितीया, 2 पंचमी व द्वितीया, 3 सप्तमी व प्रथमा, 4 षष्ठी व प्रथमा। तर उत्तर आहे क्रमांक 3 सप्तमी व प्रथमा। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न, स ला ना ते, स ला ते हे 2 कोणत्या विभक्तीचे प्रकार आहे? तर ऑप्शन आहे 1 प्रथमा व द्वितीया, 2 द्वितीया व चतुर्थी, 3 द्वितीया व तृतीया, 4 द्वितीया व सप्तमी। तर उत्तर आहे क्रमांक 2 द्वितीया व चतुर्थी। स ला ना ते, स ला ते हे द्वितीया व चतुर्थी विभक्तीचे प्रकार आहे। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न, सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? तर ऑप्शन आहे 1 पंचमी, 2 षष्ठी, 3 संबोधन, 4 सप्तमी। तर उत्तर आहे क्रमांक 3 संबोधन।
सर्वनामाची खालीलपैकी संबोधन विभक्ती होत नाही. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न, षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत? तर ऑप्शन आहे 1 ऊन हून, 2 ने य ई शी, 3 चा ची चे आणि 4 त ई आ. तर आपले उत्तर आहे क्रमांक 3 चा ची चे. षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी चा ची चे हे आहे. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य कोणते ते ओळखा. तर ऑप्शन आहे 1 ही मौज छान नाही, 2 ही मौज छान आहे का, 3 ही छान मौज आहे आणि 4 हा हा काय ही मौज. तर आपले उत्तर आहे क्रमांक 4 हा हा काय ही मौज. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न, आई चाकूने भाजी चिरते. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा. तर क्रमांक 1 चतुर्थी कर्म, 2 द्वितीया कर्म, 3 तृतीया करण आणि 4 पंचमी अपादान. तर उत्तर आहे तृतीया करण. आता त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. तर ऑप्शन आहे 1 त ई आ, 2 चा ची चे च्या, 3 ने य शी नी, 4 स ला ना ते. तर उत्तर आहे क्रमांक 2 चा ची चे च्या. हे षष्ठी विभक्तीचे प्रकार आहेत. आता नंतरचा प्रश्न पहा, मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन आहे 1 संकेतार्थी, 2 आज्ञार्थी, 3 प्रश्नार्थी, 4 विद्यार्थी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे क्रमांक 4 विद्यार्थी. त्यानंतरचा प्रश्न, खालील विधानातील अधोरेखित शब्दाचा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता? लाठीच्या एकेका तडाख्यास त्याने एक एक इसम लोळविला. ऑप्शन आहे 1 कर्ता, 2 कर्म, 3 कारण, 4 अपादान. तर उत्तर आहे कारण. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, रामाहून गोविंदा मोठा आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन आहे 1 अपादन, 2 संप्रदान, 3 करण, 4 कर्ता. तर उत्तर आहे क्रमांक 1 अपादन. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली. तर ऑप्शन आहे 1 केवल वाक्य, 2 संयुक्त वाक्य, 3 प्रधान वाक्य, 4 मिश्र वाक्य. तर उत्तर आहे क्रमांक 2 संयुक्त वाक्य. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.